पोरं आणि पोरींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लई मजा येणार होती ना. आता मी लगेच निघलो, विसर्जन होता तर कपडा कुर्ता बिर्ता घातला ना. इकडे बघतो तर छोट्या गणपती बाप्पाची मूर्तीला काढलेली, मग मोठ्या गणपती बाप्पाची मूर्ती काढायला घेतली ना. इथे मी लगेच आरती केली छोट्या मूर्तीची, म्हणजे आता मला काहीतरी पाहिजे होता म्हणून मी तेच मागलं देवाकडून न. बघतो बाहेर येऊन तर सगळी नाचायला लागली. ते बरं चालून द्यायचं. लगेच शुभम भाई दिसलं, बोलतं मी बघ कसा दिसतो, बरं चांगला दिसतंस बरं. लगे इकडं आपल्या इकडे गाऱ्या येतात म्हणून इथं आपण फांद्या लावलेल्या झाडांच्या, कारण की इथं गाऱ्या यावा नाही म्हणून असं केलं ना. इकडं लगेच लावले आपण फाल, तर इकडं का सगळी पला. तर गणपती बाप्पाची मूर्ती पण आपली आलती बाहेरनं, फुल आम्ही राडा केलता ना. इकडे बघतो तर ट्रॉफिक पण झाली. मला वाटलेलं ट्रॉफिक होणारच म्हणून लगेच सगळी लागलो आम्ही नाचायला एकच नंबर म्हणजे. लगे इकडे बघतो तर शुभम भाई स्प्रे उडत. लगेच इकडे बघता होता मस्त फुलभाजी बिलभाजी लावली तर पुढे तर इथं विषय कसा झाला म्हणजे इथं बांबूना ना थोडंसं आग लागली त्या फटाक्यांच्या मुलं, मग त्याच विजवाल्या पोराला वरती दारूला ना पाणी बिणी बघा कसं उरवतो आम्ही. लगेच ती आग बीज विजली ना. लगेच इकडे बघा नाही, इकडे डगरी शेट आणि संध्या त्याचं काहीतरी चाललेलं वरच चालवून दे. लगेच इथं एंट्री मारली म्हणजे आपल्या आपण इथं तला पण आलता आपला जवळ म्हणून चालू केलता. तलाव येऊन बघतो तर हारबीर होतं सगळं. मला की आरती पण चालू केली. लगे इकडे बघता तर छोट्या मूर्तीला पण म्हणजे विसर्जन करायला चालू आहे. तर बघता बघता लगे काढली मोठी मूर्ती ना. मोठ्या मूर्तीचं विसर्जन करायला घेतला. लगेच घरा आलो तर बघता अख्खा कुर्ता गुलाला माखलेला ना. मग लगेच धावलो अंगणा व्लॉग इथे सेंड करतो.